महात्मा फुले मार्केटमधील मसाला गिरण्या कारवाईच्या चक्कीत आमदार संजय केळकर यांची अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक। महात्मा फुले मार्केटमध्ये सील करण्यात आलेल्या मसाला गिरण्या पुन्हा बेकायदेशीरपणे सुरू झाल्यानं परिसरात प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। याबाबत आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी, गाळेधारक आणि रहिवासी यांची संयुक्त बैठक झाली। यावेळी या गिरण्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। महात्मा फुले मार्केटमध्ये सुमारे 500 गाळेधारक असून येथे भाजी विक्रीचा व्यवसाय होतो। मात्र येथे विनापरवाना मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्यानं ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। गाळेधारक आणि रहिवाशांच्या तक्रारी आणि आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर या गिरण्या सील करण्यात आल्या होत्या। मात्र 15 दिवसांनी पुन्हा त्या बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आल्यात। अखेर आज खोपट येथील कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी अतिरिक्त आयुक्तांशी देखील फोनवरून चर्चा केली। त्यानुसार या गिरण्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती केळकर यांनी दिली। कारवाई न झाल्यास रहिवासी आणि गाळेधारक महापालिकेसमोर धरणा आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। 4 वर्षांपूर्वी झाड पडून एका तरुण वकिलाचा मृत्यू झाला होता। त्यांच्या पत्नीला महापालिकेत हंगामी स्वरूपाची नोकरी देण्यात आली आहे। त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावं यासाठी केळकर यांनी विधिमंडळातही मुद्दा उपस्थित केला होता। अखेर या प्रकरणी राज्य शासनानं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत। त्यानुसार येत्या महासभेत भाजप नगरसेवक कायमस्वरूपी नोकरीबाबतचा प्रस्ताव मांडतील अशी माहितीही केळकर यांनी दिली आहे। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात वागळे स्टेट पोलिसांच्या कारभारावरही केळकर यांनी आक्षेप घेतलाय। एकाच गुन्हेगाराविरुद्ध 5 तक्रारी दाखल असताना कारवाई होत नसल्याने केळकर यांनी संताप व्यक्त करत याबाबत जाब विचारणार असल्याचंही सांगितलं। आज सर्वात 2 महत्त्वाचे विषय आले। एक, महात्मा फुले मार्केट जे आहे ते खूप जुनं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर गाळेधारक आहेत। भाजीपाला विक्री करणं हा मुख्यतः त्या लोकांचा व्यवसाय आहे। या ठिकाणी बेकायदेशीरपणे आज रोज मसाल्याची चक्क्या सुरू केल्या आहेत की ज्याचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना देखील एवढा आवाज यायला लागला, कर्कश। त्यांनी तक्रारी केल्या, मार्केटमधल्या लोकांनी तक्रारी केल्या आणि ते मार्केटचे मेंबर नसून देखील त्यांनी दादागिरीने त्या ठिकाणी आपलं बस्तांड मारलं होतं। आता ह्या ज्या मशीनवर चालणाऱ्या मसाल्याच्या गिरण्या आहेत या बेकायदेशीरपणे ध्वनी प्रदूषण सर्वच प्रकारचे ते कुठलेही परवाना नसलेले आहेत। त्याला बंद करायला म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बंद केली होती, 15 दिवस सील केलं, पुन्हा ते उघडलं। कोणाचे इशारे असतात, कोणाचे दबाव असतो, अधिकारी पण काही पुढे जात नाहीत आणि याच्यामध्ये आमचे हे सामान्य जे व्यवसाय करणारे जे भाजीपाला विक्रेते आहेत हे त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रासाने म्हणजे त्यांनी शेवटी निर्णय केला होता की आम्ही ताबडतोब आता हे मार्केटच बंद करतो आणि धरणं धरून बसतो। आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की अधिकाऱ्याला याच्याकरताच तर पगार दिला जातो ना की जे बेकायदेशीर आहे, जे अनधिकृत आहे, जे गैर आहे त्याच्यावर कारवाई केली जाय पाहिजे की लोकांनी कशाला त्यांना तक्रारी करायला पाहिजे। आणि त्याच्यामुळे आजच्या मी या विषयाचा सोक्षमोक्षच करण्याचं ठरवलं होतं। इकडे मी अधिकारी आले, त्या संबंधित खात्याचे अधिकारी आले, वरिष्ठ आपल्या ॲडिशनल कमिशनरशी मी बोललो आणि आज किंवा उद्या त्या ठिकाणी पथक जाऊन ते कायमचं सील करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आणि जर नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणचे सगळे मार्केटवासी जे आहेत ते त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करत, धरणं आंदोलन करत तिथे बसल्याशिवाय राहणार नाहीत।